मध्ये घटक पक्ष आहे भाजप समोर तुमच्या समोर या ठिकाणी आहे कसं बघताय लढतीकडे कारण का म्हणतात तसं मगाशी युतीची निवडणूक आहे महायुतीची. परंतु कधीतरी असं होतं नेत्यांचं एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याला सांभाळायचा असतो, त्यांना माहिती असतं तो कार्यकर्ता काय निवडून येणार नाही, पण त्याची इच्छाशक्ती पुरी करण्यासाठी कदाचित एखाद्या वेळेला त्यांच्याकडे त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला जातो. परंतु मी तालुक्यामध्ये बघतोय सगळे माझे भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा काय रोहनसाठी काम करायला कामाला लागले, प्रवृत्त झालेले आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारचं धोका अजिबात जाणवत नाही. आणि म्हणून ह्या बघताना ह्या तिकडे बघताना मी माझी आमची जी महायुतीची जी संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, त्याच पद्धतीने माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल त्याच्यामध्ये माझ्या मनात नाही. सगळे लोक आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करणं, इव्हन आपल्याबरोबर काही लोक फिरत आहेत. रोहनचा विजय निश्चित वाटतो. 1001% मी 100% म्हणत नाही, 1001% रोहनचा रिझल्ट आहे. 2017ला रोहन पूर्णपणे नौका होता, त्यावेळेला सुद्धा अटीतटीची निवडणूक होती. त्या अटीतटीची निवडणूक रोहननी निवडून येऊन आपली एक चुणूक दाखवली होती. आणि सगळ्यांना माहिती आहे रोहन बने हा सुभाष बनेंचा मुलगा आहे. आणि आजही तीच प्रतिक्रिया आहे. आजसुद्धा आपल्याला माहिती आहे माझ्या दालनामध्ये येणारे लोक ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्या जातीचे असो, कोणत्या धर्माचे असो, कधी आपण विचार करत नाही. आपण काम आपलं करत राहायचं, ती भूमिका रोहनने स्वीकारली होती. म्हणजे रोहनचा रिझल्ट हा 1000% आपल्या बाजूने आमचा रोहन 100% निवडून येणार. इथे लढत होते शिवसेना उभाटा देखील आहे. सर्वाधिक लक्ष हे शिवसेना भाजप म्हणजे मित्रपक्षांमध्ये होत असलेल्या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. काय एकंदरीतच सांगाल? खरं आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहेत. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही एकमेव कुसुम जिल्हा परिषद गट असा आहे की या गटामध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची लढत या ठिकाणी होते. आणि त्यामुळं स्वाभाविक आहे सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष लागणं. माजी आमदार यांचा चिरंजीव तुमच्यासमोर निवडणूक रिंगणामध्ये आहेत. पूर्ण भाजप जी आहे ती आमच्या सोबत आहे असा दावा माजी आमदारांनी केलेला आहे. काय उत्तर असेल? त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. हे सगळे पोकळ दावे आहेत. खरं तर गेल्या वेळेसुद्धा ते माझ्यासमोर निवडणुकीला उभे होते, त्यावेळी मला 200 ते 250 मतांना पराभव स्वीकारायला लागला, सत्य आहे. परंतु त्यावेळेला संपूर्ण शिवसेना ही एकसंघ होती. आज या संघटनेचे 2 भाग झालेत. एकाच शिवसेनेचे 2 उमेदवार समोरासमोर उभे आहेत, जागुष्टे आणि बने. आणि समोर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी या निवडणुकीला सामोरे जातो आहे. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही. भारतीय जनता पार्टी पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे, तो एकसंघ आहे. आणि त्याला उत्तरं द्यायचं म्हटलं तर त्यांच्या गटातले किती नेते आणि कार्यकर्ते माझ्या समेत आहेत याचं उत्तर आपल्याला येत्या 9 तारखेला दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.